क्षितिजावरती झेप घेतली पंख पसरुनी आकाशी, स्वप्नांचे ते ओझे होते प्रत्येक जीवाच्या पाठीशी, डोळ्यात स्वप्ने घेऊन निघाले उज्ज्वल महाराष्ट्राची. कधी कधी नियती इतकी निष्ठुर असते की आपल्याला सावरण्याची संधीही मिळत नाही. आनंदाने जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यात असा काही प्रसंग येतो जो सर्व सुखांची राखरांगोळी करतो. जनसेवेचा वसा घेऊन जनतेतील खरा जनसेवक विमान प्रवासाला निघाला. सभेबद्दल महाराष्ट्र हिताचे निर्णय आखणी करत करत हा प्रवास मुंबईपासून सुरू झाला, पण अपेक्षित स्थळी कधीच न पोहोचण्यासाठी. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्ने उराशी घेऊन झोपणारा आणि भल्या पहाटे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी उठणारा नेता ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा. आज दादा आपल्यात नाहीयेत ही म्हणण्याची देखील हिंमत होत नाहीये किंवा मन हे मानायलाच तयार नाहीये. अजितदादा महाराष्ट्रातील असे नाव जे प्रत्येक माणसाच्या मनाला आपलेसे हक्काचे वाटणारे नाव आहे. अजितदादा म्हणजे दूरदृष्टी असणारा राजकारणी. आपल्या प्रत्येक भाषणात सभेत दादा एक वाक्य कायम बोलायचे. कार्यकर्त्यांना वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे आणि कारण असायचं वेळेचा सदुपयोग. दादा नेहमी म्हणत, मी कामाचा माणूस आहे, सकाळी 6 वाजता मी कामाला लागतो. आणि तितक्याच जबाबदारीने ते आपल्या कार्यकर्त्यांकडून अधिकाऱ्याकडून देखील काम करून घ्यायचे. सर्वसामान्य व्यक्तीसाठी संबंधितांना तात्काळ कारवाईसाठी दादा बसल्या जागी फोन लावायचे. आज मरणाच्या अखेरपर्यंत त्यांच्याजवळ असणारे लोकांचे ढिगभर अर्ज रक्ताने माखले आहे. अनेक अर्ज त्यांच्या मरताना शेजारी खच होऊन पडले आहेत. हीच तर आमच्या अजितदादांच्या कामाची साक्ष आहे. मातीवरील दादांवर आकाशाने केला आघात, दादांच्या वेगांना अखेर मृत्यूने दिली मात. गंभीर प्रश्नांवर मिश्किल उत्तरं देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलण्याची त्यांची शैली कमाल होती. हा शासकीय दुखवटा 3 दिवसांनी संपवून जाईल. कामे पूर्ववत होतील. पण दादा आम्ही ज्यावेळेस आता मंत्रालयात येऊ त्यावेळेस आम्ही आमच्या दादांना शोधायचं कुठे, हा सर्व कार्यकर्त्यांना पडलेला यक्ष प्रश्न आहे. जनसेवेचा वसा घेऊन जनतेतील खरा जनसेवक आज जनतेतून निघून गेला. आज परभणीमध्ये जागोजागी अजितदादांचे बॅनर झळकत आहेत. बॅनर पाहून मनात हाच भाव येत आहे की आज किंवा उद्या दादा हे परभणीमध्ये येणार आहेत. पण जशीच नजर भावपूर्ण श्रद्धांजलीवर जाते त्यावेळेस मात्र मन अगदी सुन्न होतं. दादा या प्रसंगी खूप खूप भावुक मनाने तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.